शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे तुका म्हणे जाती तापे दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठाला शुद्ध बीजा पोटसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी आज आपल्या या डागस्त मध्ये हॅलो थोडा आवाज दे मोरे हॅलो हॅलो भगवान परमात्म्याच्या कृपेनं संत महात्म्याच्या आशीर्वादाने कैलासवासी मधुकरराव शंकरराव कोळपकर व स्वर्गवासी कमलाबाई मधुकरराव कोळपकर व स्वर्गवासी भास्करराव शंकरराव कोळपकर यांच्या स्मरणार्थ चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा त्या सोहळ्यातील आजची ही 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि त्या सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठाला समचरण सरोजम सांद्रनिलांबुदाभम जगननीतपानी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवदासं विठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्यश्यास्तनस्थं पदाम्बोजदेज स्मृति प्रदेशनं विधेन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तेर् भजे ज्ञानदेवं पांडुरंगाकरो दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका किंवा ज्यांच्या गावी केला वास त्यासी नसावे उदा ओम नमो ज्ञानेश्वर
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय कार्यक्रम भाव प्रतिपादन करतात. विठ्ठला कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा आहे की आज आपल्या या डाक वस्तीमध्ये कोळपकर परिवार महाराज यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम चालू आहे. गेली 23 वर्ष आता चालू आहे, 23वे वर्ष. पुढच्या वर्षी 24 आणि नंतर 25 म्हणजे अमृत महोत्सव लक्षात ठेवा. आणि म्हणून आज आपल्या या कार्यक्रमामध्ये माझे श्रेष्ठ गुरुबंधू मधुसूदन महाराजजी शास्त्री आळंदीकर महाराजांची सुंदर भागवत कथा चालू आहे. त्यांच्या मुखातून आपण ज्ञान अमृत सेवन करत आहोत. महाराज समोर बसलेले आहेत, त्यांना एक कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यानंतर माझे श्रेष्ठ गुरुबंधू उर्फ मारुती महाराज कुरेकर नाही का, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज शिंदे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्यानंतर आपल्याच भागातील रत्न ज्यांचे महाराज संगीत विशारद अलंकारपर्यंत पोचलेली मंडळी आहेत, सुंदर गायनाचार्य आहेत. त्यांचे टी व्हीवर देखील तुम्ही कार्यक्रम बघितले असतील आणि नसतील बघितले, नाव माहीत नसतील तर मी नाव सांगतो, इथून पुढं पाहत चला. श्रेष्ठ माझे गुरुबंधू आकाशजी महाराज जालनाकर, आमचे किरण महाराज सुंदर गायनाचार्य आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे शुक्राचार्य महाराज आहेत, भागवत कथा तुम्ही आल्याशिवाय खरंच कथेला आपल्या कार्यक्रमाला इथल्या शोभाच येत नाही. विठाला कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यानंतर आमचे युवा कीर्तनकार आले नाही काच, हो युवा कीर्तनकार आहेत बरं का, आता सध्या चालू आहे. तर विशालजी महाराज जामठीकर, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे सर्व माझे श्रेष्ठ गुरुबंधू माऊलीचे लेकर आहेत बरं का आळंदीमधील, त्यांनाही कोटी कोटी नमस्कार धन्यवाद देतो. आमचे चोपदार भेट ओळख आहे ना आपली, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि आपल्या या खामगाव भागातील एक विभूती एक वैभव आमचे बापू आंतरचकर उर्फ आमचे मारुती महाराज कुरेकर या भागातील बरं का, साधा आणि बोळा स्वभाव, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे हरिभाऊ माऊली, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे श्रीराम पाटील ना, त्या रामचंद्र पाटील, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे वारकरी बाबा जसे तुकोबारा यांचाच अवतार आहे बरं का, खरंच आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यानंतर आमचे संजय भाऊ असतील, श्यामभाऊ असतील, मनीष भाऊ असतील, त्यानंतर आमचे चिक्कू भाऊ असतील, भैया शेठ असेल, वैष्णवदादा असेल, आकाशदादा असतील, नंतर आमचे पप्पू शेठ नाही का ते असतील, आणि सर्व कोळपकर परिवार, महिला मंडळ, आंतरतकर महिला मंडळ आणि पुरुष मंडळ, काही वरकडचे या पंचकोशीतील जेवढे आलेत सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि आपले हे राहिले ना भाऊ चॅनलवाले, काय नाव आहे त्यांचं, विष्णू भाऊ, त्यांचे मस्त मुली अशा सुंदर हरिपाठ वगैरे भजन म्हणतात, त्यांनाही कोटी 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 धन्यवाद देतो. आणि कार्यक्रमाला प्रारंभ करतो. आणि नेमकं काय होते बरं का, शिवाजी महाराज जवळचाच माणूस विसरून राहतो, लय जवळचा, एवढं माझं त्याचं एवढं प्रेम आहे, लय आती महाराज. दिवसातून एक तरी फोन होतो. आपल्या भागातील, आमच्या जालना भागातील वैभव होते, मृदंगाचार्य आमचे हरिभक्तपरायण श्रीकांत दादा अवचार तालमर्शी, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि पण एखादा विसरून राहिला असेल
अरे हो, हे राहिलं पण त्यांनी आता आवाज दिला मला. साऊंड सिस्टीमवाल्याला कोटी कोटी धन्यवाद. कोणी राहिलं का चुकून वगैरे? सर्वांना साष्टांग दंडवत. ही वरखेडवाची मंडळी आली ना, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय कार्यकारण भाव सांगत असताना या अभंगामध्ये 5 प्रकारचे फळ सांगितलेले आहेत. किती? 5 प्रकारचे फळ सांगितलेले आहेत. आणि आजही 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आणि म्हणून या 5 फळं आहेत, त्यातलं एक जरी फळ आपल्याकडे जर असेल तर निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय, आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. या अभंगाचा सारांश विठाला. कुठलंही कारण असो, कुठलंही कार्य जर करायचं असेल तर कारणाशिवाय कार्य होत नाही. कल्पना करा. जसा जर आपल्याला माठ असतो मातीचा, त्या माठाला कारण कोण आहे? माती आहे. माती जर असेल तर माठ तयार होणार आणि मातीत जर नसेल तर माठ तयार होणार नाही. जसं एक कापड आहे माझ्या अंगावर, लक्षात ठेवा. धागा जर असेल तर एक कापड तयार होणार. कारण काय? धागा आहे. आणि धागा जर नसेल तर कापड तयार होणार नाही. हे जसं तसं महाराज म्हणतात, बीज जर असेल तर फळ येणार नाही का? आता बीजच जर पेरलं नाही तर त्याला फळ कुठून? विठाला म्हणून महाराज म्हणतात, फळाबद्दल जर आपण विचार केला तर वास्तविक पाहता काही बीज चांगलं आहे. माझ्याकडे लक्षपूर्वक 1 तास राहिला, 1 मिनिट वगैरे घेणार नाही मी. काही बीज चांगलं आहे पण फळ वाईट लागलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, बीज वाईट आहे, फळ चांगलं लागलेलं आहे. नंबर 3, बीजही वाईट आणि फळही वाईट. आणि नंबर 4, बीजही चांगलं आणि फळही चांगलं. विठाला लक्षात ठेवा. वास्तविक पाहता बीज चांगलं आहे पण त्याला फळ कसं लागलं? वाईट लागलं. लक्षात ठेवा. भगवान कृष्ण परमात्मा हे काय? बीज आहे. बीज. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे काय? बीज आहे यादव कुळामधलं. लक्षात ठेवा. पण त्याला एक फळ असं वाईट लागलं. कुठलं फळ वाईट लागलं? बोला ना आता. लालू प्रसाद यादव म्हणून काय सांगायला हरकत आहे? विठाला विठाला. बीज चांगलंय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे बीज आहे पण फळ महाराज वाईट लागलं. लक्षात ठेवा. यादवामध्ये एक फळ एवढं वाईट लागलं, त्या फळानं काय केलं माहिती आहे का? सर्व नाश करून टाकलेला. लक्षात ठेवा. यादवामध्ये एक साम नावाचा यादव होता. सर्व यादवांनी काय केलं माहिती आहे का? त्याला साडी नेसवली, गरोदर राहण्याचं सोंग त्याला दिलं आणि गरोदर राहण्याचं त्याने साडी नेसली, गरोदर राहण्याचं सोंग घेतलं. आणि अशा अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या गुरुची उपासना करत होते, ज्याचं ध्यान करत होते, त्याच गुरुकडे हा यादव सामनावाचा अशा अवस्थेमध्ये गेला आणि विचारलं, महाराज तुम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे गुरु आहात,
भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुमचं चिंतन करते, सांगा मला मुलगा होईल का मुलगी होईल? आता ते काय साधू सामान्य होते का? त्यांच्या पायाची आग मस्तकापर्यंत गेली, त्यांनी शाप दिला, म्हटले मुलगाही होणार नाही आणि मुलगी होणार नाही, तुला होणार म्हटले मुसळ. परिणाम महाराज त्याला मुसळ झालं, मुसळ. आणि मग मुसळ झाल्यानंतर तो घाबरला, आता काय करायचं? मुलगा झाला नाही आणि मुलगी झाली नाही, काय झालं? मुसळ झालं. आता काय करायचं? उग्रसेनेकडे गेले. उग्रसेने सांगितलं बाबा आता पर्याय नाही, तो ऋषीचा शाप आहे, त्याला बारीक कर आणि समुद्रामध्ये फेकून दे. आणि मग ते लोखंडाचं जे मुसळ होतं बारीक केलं, जे पीठ होतं ते पाण्यामध्ये फेकलं, त्याच्यामध्ये काही लोखंडाचे खडे होते, त्या पिठानं काय झालं माहिती का? वरच्या बारीक बारीक ते तरंगलं आणि त्या तरंगापासून काय झालं? लव्हाळ तयार झालं प्रत्येक. आणि त्या लव्हाळाने पुढे ते लव्हाळ मोठं झाल्यानंतर सर्व यादवामध्ये भांडणाला प्रारंभ झाला. प्रत्येकाने हात लव्हाळ घेतलं, एकमेकाला मारलं, बरेच मारल्या गेले. शेवटी महाराज त्यातला एक खडा एका माशाने गिळला. कोणी गिळला? माशाने. तोच मासा एका कोळ्याने आपल्या जाळ्यामध्ये पकडला आणि बाजारात विकण्याकरिता घेऊन गेला. तोच मासा एका व्याधाने जवळ घेतला. लक्षात ठेवा. घरी आणला, चिरला, त्या माशामध्ये काय निघाला? एक खडा लोखंडाचा. तोच लोखंडाचा खडा व्याधाने आपल्या बाणाला टोक बनवला आणि तो बाण सोडला. तो बाण सुसू करत गेला. वास्तविक पाहता कुणीकडे एक पक्षी दिसला त्याला. वास्तविक पाहता तो पक्षी नव्हता. त्या युद्धामध्ये भगवान परमात्मा सोडू पाय रक्ताने लाल भडक झाले होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे थकले, विश्रांती करत असताना त्याला वाटला हा पक्षीचे लाल. बाण सोडला, तो बाण सुसू करत गेला आणि भगवान परमात्म्याच्या पायाला छेदला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला निज धामाला जावं लागले. इथपर्यंत कळालं मला. याच्यातून फक्त एवढं सांगायचं, बीज चांगलंय भगवान श्रीकृष्ण परमात्मा, पण त्याला फळ कसलं लागलं? वाईट लागलं. आणि त्या वाईट फळामुळे भगवंताला देखील निज धामाला जावं लागलं. हे पारमार्थिक उदाहरण. आता व्यवहारामध्ये चला. बीज चांगलं हो घरामध्ये. काही महाराज बीज एवढं चांगलं आहे. वडील कीर्तनकार आहेत, वडील आळंदी पंढरपूरची वारी करतात, नित्यनेमाने वडील हरिपाठ करतात. बीज पण फळं मुलं असे जन्माला आले की रोज दारूच्या दुकानावर पळतात. रोज जे खाऊ नाही ते खातात, जे पिऊ नाही ते पितात, जेथे जाऊ नाही तेथे जातात. लक्षात ठेवा. बीज चांगले, वारकरी बाबा आहे, पण फळ कसं लागलं? वाईट लागलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बीज चांगले, पण यादवामध्ये एक फळ कसं लागलं? वाईट लागलं. चला पुढे. नंबर 2, बीज वाईट आहे पण फळ मात्र चांगलं लागलं. लक्षात ठेवा. बीज फार वाईट आहे. भागवतामध्ये आपण ऐकलेलंच आहे. हिरण्यकश्यप हे काय? बीज आहे. वाईट बीज लागलं. लक्षात ठेवा. बीज राक्षस आहे पण फळ किती सुंदर लागलं त्याच्या पोटी. कुठलं फळ लागलं? प्रल्हाद रूपी फळ लागलं. हिरण्यकश्यप हे बीज वाईट होतं. तो म्हटला मी तर देवाचं नाव घेणार नाही, आणि जो माझ्या देशामध्ये देवाचं नाव घेईल त्यालाही या देशामध्ये राहू देणार नाही. हे बीज आहे महाराज. एवढं वाईट, पण फळ पुढे एवढं सुंदर लागलं. प्रल्हाद. आणि तो प्रल्हाद सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होता. नारायण नारायण
पण फळ चांगलं लागलं महाराज. प्रल्हाद रूपी सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण. आता व्यवहारामध्ये बघा, हा बीज काय काय लय वाईट आहेत महाराज. हा देवाचं नावच घेत नाही. ते हिरण्यकशिपी अवलाद आहे ना, हा ते जगामध्ये देवच मानत नाहीत. असे लोक आहेत का नाहीत? आहेत. हा कधी आळंदी नाही, कधी पंढरपूर नाही, कधी कीर्तन नाही. ही हिरण्यकशिपी अवलाद. पण पोरं असे चांगले निघाले, जे जे दारू पितात ना त्यांची मुलं कीर्तनकार झाले. वस्तुस्थिती आहे महाराज, दुसऱ्याच नाही सांगत मी, माझ्या स्वतःच्या भाच्याच सांगतो. शिवाजी महाराजांना माहिती, आमचे किरणचे वडील एवढे पियायचे, पण मुलगा फळ वाईट पीच, पण फळ कसं लागलं? चांगलं लागलं. तिसरा मुद्दा लक्षात ठेवा, हा बीजही वाईट आणि फळही वाईट. उदाहरणार्थ धृतराष्ट्र एक आहे बीज वाईट. ज्यावेळेस विदुर काका सरळ सांगितलं होतं आणि धृतराष्ट्राने विचारलं होतं की काका, जेणे करून कौरव आणि पांडवाचं युद्ध होऊ नये याच्याकरता साधा उपाय सांगा. विदुरनी ती फार चांगली संजीव. विदुर काकाने सांगितलं सोपा उपाय. असं वाटते ना तुम्हाला कौरव आणि पांडवांचं युद्ध होऊ नये, तर त्यांचं जे आहे ते त्यांना देऊन टाका ना, म्हणजे अजिबात युद्ध होणार नाही. पण महाराज बाप तर नाहीच म्हटला, अजिबात काही संबंध नाही म्हटला. जमीन देणार नाही. मुलगा तिथंच होता, कारण बीज तसं फळ. दुर्योधन म्हटला काका राहता आमच्या इथं, आणि गुणगान कोणाचं करता? पांडवाचं. तुम्हाला माहिती का काही शास्त्र? अरे ज्याची खाल्ली पोळी त्याची वाजवावी, ज्याची खाल्ली भाकरी त्याची करावी, ज्याचं खाल्लं मीठ त्याचं काम करावं. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, आमच्या इथं राहता आणि वर्णन त्यांचं करता. सुईच्या टोकावर जेवढी जमीन बसेल तेवढी पण पांडवाला देणार नाही. चला निघा इथून, डाग वस्ती सोडा. विदुर काकाला सांगितलं सोडा म्हणले हस्तिनापूर. विदुर काका निघाले. महाराज पुढे फार मोठा प्रसंग आहे. मला एवढं सांगायचं नाही की दुर्योधनाने 56 भोग तयार केले होते. किती भोग? किती भोग? बोलत चला, तुम्हाला बोलता येत नाही काय? आज किती भोग केले? कमाल आहे. महिला मंडळाची माय बापू संजीवा 56 भोग म्हटले. विकत नाही आणायचे, घरीच करायचे. कोटी कोटी धन्यवाद त्यांना. आता आजही मलाही कळालं 25 नाही पुढं 50 वर्ष पूर्ण होणार. तुम्ही कोणीही अंग काढून घेतलं तरी काहीच टेन्शन नाही. आमच्या फक्त महिला मंडळ असावं मला साथीला बस. असं आहे, बीजही वाईट आहे आणि फळ देखील काय आहे? वाईट आहे. तो मुद्दा आपल्यामध्ये काही नास्तिकवादी असेल की बापही तसा आणि मुलगा तसा. बाप जैसा बेटा, नाही का? बापही महाराज स्वतः बिडी ओढतो आणि त्याला सांगतो पेटून आण. मग हे सुद्धा पेटवायला जातो, ओढून पाहतो. काय सामर्थ्य, काय शक्ती याच्यामध्ये. बापही नास्तिकवादी. बापही कधी कीर्तनाला जात नाही, कधी भजनाला जात नाही, कधी एकादश धरत नाही, कधी देवाचं नाव घेत नाही. आणि काही काही तशी मुलं पण आहेत इथं नसतील. बापही वाईट हीच आणि फळही वाईट, मुलंही तशी ना बापही तसा. चौथा मुद्दा लक्षात ठेवा, बीजही चांगलंय आणि फळही चांगले. लक्षात ठेवा. वास्तविक पाहता आपण जर पाहू गेलो तर विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता हे बीज आहे. बीज कोण? विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता हे बीज. पण त्याला 4 फळं असे सुंदर लागले.
फळं लागले? 4. ज्ञानोबा राय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ता. बीजही चांगलं आणि फळही चांगलं. किती चांगलं फळ महाराज. ज्ञानोबा राय ज्यावेळेस समाधी घेण्याकरिता निघाले त्यावेळेस महाराज देवानी रडावं, देवानी ढ ढ ढ ढ देव रडत होते. आणि मग रडता रडता देवाचं महाराज सर्व अंग ओल्लं झालेलं आहे. अशा अवस्थेमध्ये रुक्मिणी माता देवाला म्हणते, देवा आतापर्यंत तुम्ही कधी रडले ना, पण आज का रडता? का रडता? मला त्याचं कारण सांगा. तेव्हा देव कारण सांगतात लक्ष्मी मातेला. देव म्हणती रुक्मिणी हाच एक योग देखील हे ज्ञान संयमनी जाणत लक्षात ठेवा. देवानी रडावं. बीजही चांगले आणि फळही चांगले. लक्षात ठेवा. हे मुद्दा पटला नाही तर दुसरा मुद्दा लक्षात ठेवा. शहाजीराजे आणि जिजाऊ माता हे बीज आहे, बीज. पण फळ एवढं जन्माला चांगलं आलं. लक्षात ठेवा. जिजामातेची पुण्य आहे. वाघासारखा मुलगा जन्माला आला. कुणाची पुण्य आहे? माझ्या जिजाऊची पुण्य आहे. माझ्या जिजाऊची पुण्य आहे. तो बाबा गात्यातलं काय आहे ते फक्त मला सांगायचं. बीज चांगलं आहे. शहाजी आणि जिजामाता. फळ किती सुंदर लागलं. शिवाजी महाराज. आज शिवाजी महाराज नसते काय अवस्था झाली असती. एकही कीर्तन झालं नसतं. सर्व कीर्तन बंद पडले असते. मला एवढं सांगायचं की बीजही चांगलं आहे आणि फळही चांगलं. तसे काही लोक आहेत महाराज का नाहीत? बीजही चांगलं आहे आणि फळही चांगलं आहे. कुठलं बीज आहे? लक्षात ठेवा. मधुकर भाऊ, कमलाबाई हे बीज आहे. भास्कर भाऊ हे काय आहे? हे बीज आहे, बीज. आणि हे फळं लागले. कोण? संजीव भाऊ झालं, शंभाऊ झालं, हे फळं येतं. मनीष भाऊ. म्हणजे बीज चांगलं आणि फळंही चांगले आहेत का नाही? अहो काही काही माणसं म्हणजे कीर्तनकार आहेत तर त्यांचेही मुलं काय आहेत? कीर्तनकार आहेत. काही गाणारे आहेत तर मुलंही गाणारे. बीजही चांगलं आणि फळही चांगलं. तसं या कोळपकर परिवारामध्ये महाराज बीजही चांगले आणि फळं चांगले. इथून एवढंच बीज नाही तर पुढं ते बीज पसरत चाललेलं आहे. पुढं ऐकून घ्या. हे बीज आहे शंभो. पण पुढे फळ कुठले लागले? आकाश. मनीष भाऊ हे बीज आहे. फळ कुठलं लागलं? वैष्णव. वैष्णव तो जया अवघी देवावरी वैष्णव तो येणे भरपूर प्रमाणित. असं मला एवढं सांगायचं. बीजही चांगलं आणि फळही चांगलं. पुष्कळ उदाहरण आहेत पण मला पुढे अभंग सोडवायचा. इकडे तिकडे जाता येत नाही. असो. तिसरा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. कबीर महाराज हे बीज लय चांगले. ज्यावेळेस ज्ञानोबाराय काशीला गेले आणि काशीला गेल्यानंतर ज्ञानोबाराय कबीर महाराजाकडे मुक्कामी येणार आहेत. एक साधक गेला आणि कबीर महाराजाला सांगितलं, महाराज उद्या तुमच्याकडे ज्ञानोबाराय हे जेवणाकरिता येणार आहेत. असं म्हटल्यानंतर महाराज कबीर महाराजांनी डोक्याला हात लावला. काय करायचं? वारकरी उद्या आपल्या घरी जेवायला येणार.
काय करायचं काय घरामध्ये काहीच नाही. वारकरी विनमुख जाऊ नये. कबीर महाराज रडत होते. वारकरी आल्यानंतर काय करायचं, घरामध्ये काहीच नाही, आणायचं कुठून, काय करायचं, वारकरी ते विनमुख जाऊ नये. कबीर महाराज रडता 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 महाराज, कबीर महाराजाचा मुलगा कमाल आला आणि विचारलं, बाबा बाबा का रडता, आतापर्यंत तुम्ही कधी रडले नात आणि आज का रडता. कबीर महाराजांनी सांगितलं, बाळा उद्या आपल्याकडे वारकरी जेवायला येणार आहेत आणि आपल्या घरामध्ये तर काहीच नाही, काय करायचं सांग. वारकरी तर विनमुख गेला ना पाहिजे, काय करायचं. महाराज बीज चांगलं, कबीर महाराज पुढे फळही चांगलं. कमाल म्हटला, बाबा काही चिंता करू नका, आपल्या गावामध्ये वाण्याचं दुकान आहे, आपण वाण्याकडे जाऊ आणि उष्ण आणू. कबीर महाराज म्हटले, तो वाणी आपल्याला उष्ण देत नाही, काय करायचं. नाही उष्ण दिलं तर म्हटले मग चोरी करू आपण. पण वारकरी विनमुख न गेला पाहिजे. वारकऱ्याकरता काही झालं, प्राण गेला तरी चालेल मायबाप. बीज चांगलं पुढे फळ. कमाल म्हटलं, बाबा काही चिंता करू नका, मी आणतो. रात्री 12 वाजता कमाल वाण्याच्या दुकानामध्ये गेला. जेवढा वारकऱ्याला किराणा लागतो तेवढा किराणा घेतला आणि परत वाणीदादाला सांगितलं, वाणीदादा आम्ही निघालो, जेवढं लागते तेवढं घेतलं, निघालो. अशा अवस्थेमध्ये महाराज जागी झाला वाणी आणि पाय धरले. थांब थांब, कोणी चोर, चोरट्या थांब, चोरट्या थांब. कमालाने काय केलं महाराज, खिडकीतून उडी टाकत असताना आरते बाहेर आणि पाय हे दोन्ही कोणाच्या हाती लागले, वाणी दादाच्या. हा ओढायचा प्रयत्न करतात. तिकडं कमाल म्हणतो, बाबा बाबा मला बाहेर ओढा. मी जर आतमध्ये गेलो आणि वाण्याने जर माझा चेहरा बघितला आणि उद्या जर वाण्याने सांगितलं हा चोरटा आहे, याने धान्य चोरून आणलं, तर एकही वारकरी आपल्या घरी जेवणार नाही. म्हणून बाबा काही करा, काही करा. वाणी कुण महाराज काठ्याने पोटऱ्यावर हाणतोय, रक्ताच्या धारा लागल्या सर्व पोटऱ्याच्या, रक्त खाली पडत आहे. अशा या अवस्थेमध्ये कमाल म्हणतो, बाबा तलवार घ्या, तलवार, आणि माझी काय मान उडवा, पण वाण्याच्या हातात जाऊ देऊ नका. उडवा. वारकरी जेवले पाहिजे. लक्षात ठेवा महाराज. कबीर महाराजांनी हातामध्ये खडगा घेतलं आणि स्वतःच्या मुलाची मान उडवली. कशा करता सांगतो, वारकरी विनमुख गेला ना पाहिजेत. बीजही चांगले आणि फळ देखील कसं आहे, चांगले. तसं महाराज म्हणतात, बाबा अरे शुद्ध जर बीज असेल तर त्याला फळही कसं लागणार, शुद्धच लागणार. अभंगाचं प्रथम चरण.
पोटी फळे रसाळ गोमटी. महाराज म्हणतात बीज जर शुद्ध असेल तर त्याला फळही कसं लागणार? शुद्धच चांगलं लागणार का नाही? लक्षात ठेवा, धान्यरूपी बीज आहे, धान्यरूपी बीज. त्याला पेरण्यासाठी काय पाहिजे? शेत पाहिजे, नाही का? शेती चांगली पाहिजेत ना. धान्यरूपी बीज पेरण्याकरिता काय पाहिजेत? शेती चांगली पाहिजे. हा, बीज चांगलं आहे, शेती चांगली आहे, फळ कसं लागणार? चांगलं लागणार. त्याचा अनुभव मला नाही, त्याचा अनुभव चिकू काकाला विचारा. शेतीतलं बीज कसं पेरायचं, त्याला जमीन कशी लागते, मग त्याला संत्र फळं कसे लागतात. धान्यरूपी बीज आहे, पण ती पेरण्यासाठी त्याला जमीन पाहिजे, चांगली जमीन पाहिजे, तेव्हा सुंदर फळ लागते. बीज जर वाईट असलं, खराब असलं तर फळही कसं लागेल? खराबच लागणार ना. बीज जर किडका असलं तर फळही नासकं लागणार. तसं महाराज म्हणतात ज्ञानरूपी बीज आहे. पहिला मुद्दा लक्षात ठेवा. मग हे ज्ञानरूपी बीज पेरण्याकरिता कुठली जमीन पाहिजे? ज्ञानरूपी बीज पेरण्यासाठी हे वैराग्यरूपी भूमी पाहिजे. आणि ज्ञानरूपी बीज पेरण्याकरिता वैराग्यरूपी जर भूमी असेल तर त्याला मोक्षरूपी फळ लागल्याशिवाय राहणार नाही. लागणार 100%. मग वैराग्यरूपी भूमी पाहिजे, पण तीच भूमी आपल्याकडे नाही माय बाप. वैराग्य आपल्याकडे नाही. आपण वैराग्याच्या गोष्टी बोलतो. या वर्षी निश्चित पहिल्या दिवशी डागवस्तीवर जाईल, वैराग्य होते, पण नाही जमत बाबा वैराग्य. कधी का देतं? लक्षात ठेवा, वैराग्य महांगी पाहिजे. मंबाजी बुवानं तुकोबारायांना एवढं काट्याच्या काठीनं मारलं. पार महाराज तुकोबारायांच्या प्रत्येक अंगामध्ये काट्याचे छद्र पडले, रक्ताच्या धारा वाहत होत्या. एवढं मारलं मंबाजी बुवाने तुकोबारायांना. पण दुसऱ्या दिवशी तुकोबाराय कीर्तन करत असताना मंबाजी बुवा दिसत नाहीत. महाराज म्हटले मला कीर्तनाचा आनंद मिळत नाही. लगेच महाराज कीर्तन सुटल्याबरोबर महाराज मंबाजीबुवाच्या घरी गेले. आणि मंबाजीबुवांनाचे घरी गेल्यानंतर मंबाजीबुवाचे हातपाय दाबू लागले की मला मारून मारून तुमचे हात दुखत असतील तर मी दाबतो. एवढा असं वैराग्य पाहिजे महाराज. का फळं लागणार नाही चांगले आपल्याला, पण आपल्याकडे वैराग्यच नाही. ज्ञानरूपी बीज आहे तर वैराग्यरूपी भूमी पाहिजे, तर त्याला मोक्षरूपी फळ लागतात, पण आपल्याकडे नाही. चला नंबर 2, कर्मरूपी हे बीज आहे. कर्मरूपी हे बीज आहे, पण त्याला जमीन कुठली लागते? त्याला शुद्ध अंतःकरण रूपी काय पाहिजे? जमीन पाहिजे. लक्षात ठेवा. तर त्याला फळ लागणार महाराज, चांगलं फळ लागणार. पण आपलं कर्म तसं नाही ना. कर्म आपलं चांगलं आहे का? चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ, आणि वाईट कर्म केलं तर वाईटच. पण आता चांगलं कर्म आपण बरेच लोक करत नाहीत महाराज. पण आता असं आहे, या हाताने करायचं आणि या हाताने लगेच फेडायचं. जसं कर्म केलं तसं भोगावं लागते. केले कर्म झाले त्याची भोगाले, त्याची भोगाले, त्याची भोगाले. शुद्ध अंतःकरण रूपी जमीन पाहिजे, तर निश्चित आपल्याला फळ चांगलं देवाची प्राप्ती करून देणार मिळणार. लक्षात ठेवा. तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा.
हा, यज्ञरूपी हे बीज आहे, यज्ञरूपी हे बीज आहे, पण गाय रूपी त्याला शेती लागते महाराज. यज्ञ करायचं म्हटल्यानंतर काय लागत नाही, गोमूत्र लागते, शेण लागते, तूप लागते, दूध लागते. हा, हे जर सर्व असेल तर यज्ञ होणार. मग ती जमीन पाहिजे, कर्मरूपी बीज आहे. हा, गायरूपी जमीन पाहिजेत. आणि जर हे जर गायरूपी जमीन असेल तर महाराज मत का स्वर्गरूपी हे फळ लागल्याशिवाय राहत नाही. मारून स्वर्गाला जातो. 100 यज्ञ केले म्हणजे स्वर्गाची प्राप्ती इंद्रचंद्र यांना होऊ शकते. हे बीज आहे. तसं महाराज लक्षात ठेवा. शेवटचं सांगतो, वेळ कमी, मला पुढे जायचं. हे बीज याच्यावर फळावरच कीर्तन होईल. हा, पवित्र, हा, पवित्र कुळ हे बीज आहे. पवित्र कुळ हे काय आहे, बीज आहे. पण त्याला ही पावन रूपी जमीन लागते महाराज. देश कुठली, पावन रूपी देश लागते. पवित्र जन्म घेती. का हरीचे दास जन्म घेणार नाहीत महाराज? पवित्र कुळ पाहिजे, हा, पावन देश पाहिजेत, जमीन रूपी, हा, तर निश्चित संत रूपी फळ लागल्याशिवाय राहणार नाहीत. शेवटचं तुम्हाला बीज सांगतो, लक्षात ठेवा. हा, तसं महाराज म्हणतात, हा, ज्ञान रूपी हे बीज आहे, पण त्याला एकच फळ आहे. कर्मरूपी बीज आहे, त्याला एकच फळ आहे. हा, यज्ञरूपी बीज आहे, त्याला एकच फळ आहे. पण नामरूपी बीज आहे, त्याला महाराज अनेक काय लागलेले आहेत, फळं लागलेले आहेत. आणि कुठलीही शेती असू द्या, नाम घेण्याकरिता कामामध्ये काम, काही म्हणा राम, सकळास येते हे नामरूप बीज आहे. त्याला पेरण्याकरिता कुठलीही शेती असू द्या, रस्त्याने चालतानाही, झोपतानाही, जेवतानाही, कामामध्ये कधी म्हणा, महाराज नामरूपी बीज हे फळं अनेक आहे. पण एखादं चांगलं फळ आम्हाला सांगा ना. एक चांगलं फळ, महाराज म्हणतात, सांगू का तुम्हाला चांगलं फळ? या अभंगामध्ये महाराज सुंदर चांगलं फळ अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात.
पहिलं फळ सांगतात अभंगामध्ये. दुसऱ्या चरणामध्ये मुखी अमृताची वाणी हे पहिलं फळ आहे. आणि त्या चरणामध्ये दुसरे फळ सांगितलं देह देवाचे कारणी. दुसऱ्या चरणामध्ये 2 फळं सांगितली. किती? 2 फळं. तेवढ्याचाच विस्तार करणार आहे, पुढं जाणार नाही मी, कारण मला माहिती वेळ कमी आहे. म्हणून एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि भजन करा. विठोबा सोडणारे, चिंता करू नका. कारण कीर्तनामध्ये कधीच मधून उठायचं नाही. कारण जोपर्यंत तुम्ही बसला ना तोपर्यंत सर्व पाप कुठं वरती डोंबल्यावर तरंगलेलं असते. कुठं? या डोक्यावर. आणि जे सुरुवातीला उठल त्याच्या डोंबल्यावर सर्वाचं पाप घेऊन तो घरी जातो किंवा बाहेर जातो. मग सुरुवातीला कधीच उठायचं नाही. विठाला महाराज अभंगामध्ये पहिलं फळ सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये मुखी अमृताची वाणी. महाराज म्हणतात मुखी अमृताची वाणी. महाराज हे भगवान परमात्म्याने आपल्याला तोंड दिलं ना, या तोंडाने चांगलं बोलावं बरं का. चांगलं चांगलं बोलावं. माणसं जर जोडायची असतील ना संजीवा, बाकी तुमचा पैसा उपयोगाचा नाही. तुम्ही किती श्रीमंत आहात, तुमच्यापेक्षा लय लोक श्रीमंत आहेत, तो उपयोगाचा नाहीये. आपली वाणी चांगली पाहिजे. मुखी अमृताची वाणी. गोड गोड बोला माय बापू. गोड बोलल्यानंतर महाराज विषारी साप नाही. काही जरी असला त्याला प्रेम जर केलं ना तरी तो आपल्यासमोर डोलतो, काहीच करत नाही. म्हणून मुखी अमृताची वाणी. कसं बोलावं? ज्ञानोबा सुंदर सांगतात. साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कोण अमृताचे. चांगलं बोलावं माय बाप, गोड बोलावं. काय म्हणायचं? श्रीकांत. ए श्रीकांत, एकच शब्द आहे ना, पण गोड बोलल्यानंतर श्रीकांत महाराज या हो. ए श्रीकांत महाराज या. काय येईल का परत जवळ माणूस? मुखी अमृताची वाणी. गोड बोला. संजू महाराज जय हरी. शुक्राचार्यजी महाराज जय हरी. गोड बोला. त्यालाच आपण जर शुक्रिया म्हणलो जमल का? महाराज म्हणतात गोड बोला महाराज, गोड चांगलं बोला. लक्षात ठेवा. किती गोड चांगलं बोलायचं तुम्हाला सांगतो. एक साधू होता, साधू, आणि एक असा भामट्या होता महाराज. लय त्रास द्यायचा वारकऱ्यांना, साधूंना. तो साधू ध्यानस्थ बसले आणि तो एक आला आणि त्या साधूला ज्या नाही ते बोलू लागला महाराज, ज्या नाही ते शिव्या देऊ लागला. कोणाला? साधूला शिव्या देत होता तो ग्रस्त नास्तिकवादी. पण साधूने त्याच्याकडे अजिबात बघितलं नाही. बघितलंच नाही. याने एवढ्या शिव्या दिल्या साधूनं बघितलंच नाही. परत त्याच्या पायाची आग मस्तकापर्यंत गेली. तो म्हणला अरे एवढा निर्लज्ज, तुला मी एवढ्या शिव्या देतो तरी तू पाहत सुद्धा नाही माझ्याकडे. का? साधू म्हटला काही गरजच नाही ना. का? पण मी एवढ्या शिव्या देतो, काहीतरी बोला ना, काहीतरी बोला ना. साधू म्हणे काय बोलायचं? मी एवढ्या शिव्या दिल्या
साधू म्हटलं मला काय लागणार आहे ते. हा, साधूनं सांगितलं किती जर शिव्या दिल्या त्याचा जर स्वीकार मी केला तर त्या मला लागतील. आणि तुझ्याकडे बघितलंच नाही, तू किती शिव्या दिल्या तर त्याचं मला काय देणं घेणं. हे पटत नाही. छोटं उदाहरण सांगतो. संजू वा, मी तुम्हाला मनी ऑर्डर केली. काय केली? मनी ऑर्डर केली. आता मनी ऑर्डर तुमच्याकडे आली. आता तुम्ही जर ती सोडवली तर जे पाठवलं ते तुम्हाला मिळणार. पण तुम्ही जर तिचा स्वीकार केला नाही, ती सोडवलीच नाही, तर ते रिटर्न कोणाकडे येणार आहे? हा, माझ्याकडेच येणार आहे ना. मग साधू म्हटला, अरे तू किती शिव्या दिल्या, मनी ऑर्डर केल्या, पण मी सोडूनच घेतली नाही ना. हा, मला काही लागणार आहे का? सर्व कोणाकडं? तू याकडे. म्हणून महाराज चांगलं बोला. एक नास्तिकवादी होता. तो सूर्य उगवला की ते सूर्याच्या अंगावर थुंकू लागला, शिव्या देऊ लागला. परिणाम महाराज सूर्याच्या अंगावर कितीतरी थुंकला. हा, तर तिथपर्यंत जाईल का? तो कुठे येणार आहे थुका? आपल्याच अंगावर येणार आहे ना. हा, अरे हत्ती पुढं चालला आणि त्या कुत्र्याने किती जरी भुगण्याचा प्रयत्न केला, त्या हत्तीच्यावर काही परिणाम होणार आहे का? हा, म्हणून लक्षात ठेवा, चांगलं बोला. मुखी अमृताची वाणी. या वाणीने भगवंताने वाणी दिली ना, चांगलं बोला. छोटं एक उदाहरण सांगतो, वेळ कमी आहे, मग तुमच्या लक्षात बसेल. हा, एक शेठ होता. शेठ लक्षपूर्वक आहे काय, तुम्हाला कळायला पाहिजे. अभंगाचा मी शब्द अर्थ सांगतो. एक शेठ होता. हा, आणि एक दुसरा एक व्यापारी होता. शेठ श्रीमंत होता. एके दिवशी महाराज त्याचा मित्र जो शेठ होता व्यापारी, त्याच्याकडे पैसा नव्हता. म्हणून त्या व्यापाऱ्याने आपला जो मोठा मुलगा होता तो शेठच्या घरी पाठवला. म्हटले, जा माझं नाव सांग आणि 5,000 रुपये घेऊन ये. आता हा मोठा मुलगा कोणाच्या घरी निघाला? कोणाच्या? तुमच्या का माझ्या? हा, कीर्तन ऐकलं ना तुम्ही? कोणाच्या घरी? शेठच्या घरी. बरोबर. तेथे गेल्यानंतर महाराज, आता शेठ होते काय साधे होते का ते? हे तब्येत होती त्यांची अशी जा दुम लगे अशी. आता याने पाहिल्यानंतर महाराज बरं का, हे हसायला टिकलं येड. तब्येत पाहून हसू लागला. त्याला राग आला. बाबा, अरे तू कोण आहे? कशाकरिता आला? हा, म्हणले पैसे नेण्याकरिता आलो, माझ्या वडिलांनी पाठवलं, तुमचे मित्र आहे. मग तू हसतो का? हसण्याचं कारण काय? आणि खरंच महाराज लोक काही नसताना हसतात. हो, काही नसताना हसतात बिनकामी. तू हसण्याचं कारण काय सांग ना. तेव्हा त्याने सांगितलं, म्हणले शेठ तुम्ही एवढे जाड हा, आणि जर त्या घरात मेले तर तुम्हाला घरातून काढायचं कसं एवढ्याशा दरवाज्यातून? आता देईल का तो? पैसे देईल का? हा, तो म्हटला हा. लगेच सांगितलं शिपायाला, याला कोंडून टाका म्हणून. हा, 5 तास झाले हे कोंडून टाकलं, घरी गेलंच नाही. म्हातारं वाट पाहते, अरे का नाही येत म्हणून दुसऱ्या मुलाला पाठवलं. जा म्हटले, तू येत नाही. हा दुसरा गेला. म्हटले शेठ माझा भाऊ तुमच्याकडे आलता पैसे नेण्याकरता. शेठ म्हटले हो आला होता. त्याला तर अक्कल आहे का म्हटले? त्याला थोडी अक्कल आहे. काय झालं म्हटले? अरे तो हसत होता, पैसे मागण्याकरता हसत होता. त्याला विचारलं तो का हसतो? तर तो म्हटला, शेठ तुम्ही जर या घरामध्ये मेले तर तुम्हाला घराच्या बाहेर कसं काढायचं? आता ही याचाच भाव होता ना. तो म्हटला, शेठ सोपं आहे ना, सोपं आहे घराच्या बाहेर काढायचं. एक कोयतं घ्यायचं, कुटके करायचे, घराच्या बाहेर काढायचं. देईल शेठ पैसे? हे सांगतो. याला एक कोडून टाकलं. मग परत 4-5 तास झाले. बापाने विचार केला, दोघं गेले, आलं नाही. तिसऱ्या पोराला पाठवलं. तो आला, म्हटला शेठ 2 भाऊ माझे पैसे मागण्याकरिता आले होते, आणखीन घरी आले नाही. शेठ म्हटले घरी नाही, इथं कोंडून ठेवले. म्हटले का? अरे म्हणले अक्कल आहे का? पहिला म्हटला शेठ तुम्ही जर मेले तर घराच्या बाहेर काढायचं कसं? दुसरा तो काय म्हटला माहिती आहे का? तो म्हटला सोपं आहे, कुटके करायचे आणि बाहेर काढायचं. आता हे त्याचाच भाव होता. तो म्हटला शेठ एवढा करायची गरज नाही ना, घराच्या बाहेर काढायची गरज नाही, कुटके करायची गरज नाही. मग काडी पेटी घ्यायची घरालाच लावून द्यायची.
हे कशाकरता सांगतो, हसण्यावर जाऊ नका. मुखी अमृताची वाणी, या तोंडाने जर चांगलं बोलला असता तर शेटनं 10 नाही 5 नाही 10 दिले असते, 10 नाही 20 दिले असते. पण आमचं तोंड चांगलं नाही हो माय बापू. काय बोलतो आम्ही तोंडाने माय बापू, विचारच करत नाही हो, अजिबात नाही विचार करत. हा, आणि मग म्हणतो आम्ही म्हणतो महाराज समाज जवळ काय येत नाही, जवळ काय येत नाही. अरे तू तोंडच तसं आहे ना, तोंड गोड पाहिजेत. मला एवढं सांगायचं की पहिलं फळ आहे मुखी अमृताची वाणी, आणि दुसरं फळ सांगितलं देह देवाचे कारण. हे 2 फळं जरी घेऊन गेले पुढचे राहिलेले कधी बघू. एवढं फळ सांगतो आणि सेवा समाप्त होते, वेळ घेत नाही. विठाला दुसरं फळ महाराजांनी सांगितलं देह देवाचे कारणे. हे देह भगवंताच्या कारणी लागा. आता आपलं तसं आहे का हो, देह देवाच्या कारणी नाही आपला, आपला देह दुसऱ्याची निंदा करण्याच्या कारणी आहे. याने काय केलं ते काय करते, याने असं केलं. अरे आयुष्य चाललं ना निंदा करण्यामध्ये. कुठपर्यंत निंदा करणार. लोकांची हे याला काय येते त्याला काय येते, अरे याला काय येते त्याला काय येते हे सांगण्यापेक्षा तुला काय येते हे सांग ना सरळ. देह लोकांची निंदा करण्यासाठी, देह निंदाच्या कारणे. एवढंच नव्हे, देह देवाच्या कारणे नाही, देह खोटं बोलण्याच्या कारणे. एवढं खोटं बोलतो आम्ही 2-2 मिनिटाला माय बापो. का नाही बोलत बाबा, बोलावं खोटं, मला एवढं नाही म्हणायचं, पण एवढं खोटं. हा, त्याच्याकरिता देह दिला का. हा, देह पत्त्याच्या कारणे. काही कायचा देह तर निस्ता उठला की मारुतीच्या मंदिरात. देह कशाच्या कारणे, पत्त्याच्या कारणे. काही लोकांचा देह दारूच्या पाऊले चालती पंढरीच्या दुकानाची वाट. हे दारूचं सांगतो. देह पिण्याच्या कारणी आहे का नाही. आता याच्या पुढे नाही सांगत, एवढं जरी कळालं तरी भरपूर झालं. हे भगवान परमात्म्याने देह दिला ना, कशाकरिता दिला. देवे देवे भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. महाराज अरे भगवान परमात्म्याने हा देह दिला कशा करता, लोकांच्या निंदा करण्याकरता, दारू पिण्याकरिता, खाण्याकरिता, देवाचं भजन करण्याकरिता. महाराज म्हणतात आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, आया दिया मेरा सब मेरा भगवान परमात्म्याने कशा करिता, देवाचं नामस्मरण करण्याकरिता, लोकांची निंदा करण्याकरिता नाही, देवाचं भजन करण्याकरिता. महाराज म्हणतात एवढंच नव्हे की ज्या भगवान परमात्म्याने 5 ज्ञानेंद्रिय दिले, 5 कर्मेंद्रिय दिले, कशा करता दिले.
करता दिले? अरे हात कशा करता दिले? टाळी वाजवण्याकरता. या जन्मात जर नाही टाळी वाजवली तर पुढच्या जन्मात भर चौकामध्ये जाऊन टाळी वाजवावं लागेल बरं का. कंडक्टर का काय? कंडक्टरचा तुम्ही साहेब, म्हणून टाळी वाजवा. हा, हात दिले टाळी वाजवण्याकरता, तोंड दिलं चांगलं बोलण्याकरता, कान दिले चांगला ऐका, डोळे दिले डोळे भरून या, पाहिलं तुझे मुख त्याची माझं सुख देई देवा. इंद्रिय दिले, एवढंच नव्हे तर महाराज म्हणतात देह दिला इंद्रिय दिले, हा मी जीव तुम्हाला दान दिला. कशा करिता? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीना चिंतन. काय सांगायचं? अरे कशा करता दिला? अरे एक दिवस जाणार आहे. जिंदगी एक किराया का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब गुजर घर से बाहर निकलना पड़ेगा. काय भरोसा नाही बुवा संजीवा, पुढच्या वर्षी आपण येऊ सप्त्याला म्हणून काय भरोसा नाही. लक्षात ठेवा माय बापो, देवाचं नामस्मरण करा. मी हे म्हणून चाललं, मी हे म्हणून चाललं काही नाही. एकच माझी नम्र विनंती कोळपकर परिवाराला, हे याचा भरोसा नाही. किती कमवा, एक दिवस इथं ठेवून जावं लागणार एकट्याला, काही सोबत येत नाही. म्हणून सर्व परिवारांना माझी एकच नंबर विनंती आहे की मायबाप हो, सर्व जाग्यावर राहणार आहे, आपण जाणार एक दिवस निघून. त्याच्या अगोदर सर्वांनी महाराज आपल्या भगवान परमात्म्याच्या कथेकरिता, देवाच्या कार्यक्रमाकरता सर्वांनी महाराज एकत्र या, गोड गोड या, एकत्र या. हे रोपटं लावलं आपण, काय होतं? इवलेशे रोप लावेले द्वारी, त्याचा वेणू गेला मोगरा फुलेला, मोगरा फुलेला. आज फुले विचित अशी बाहरू सर्वांनी या. तसे तर आलेच बरं का, असं नाही म्हणत नाही, पण या. हा, सर्व एकत्र आले. भलं तुम्ही दुसरं लग्न असलं की सर्व येता का नाही? मी सदस्यचे तुमच्या घरातला, जी का बाहेरचा नाही म्हणून मी एवढं रोटोक बोलतो. देवाकरिता या. इथं आमंत्रणाची वाट पाहू नका. काही ठिकाण असेल तिथं आमंत्रण असलं तरच जा, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. आणि एक ठिकाण असते तिथं आमंत्रणाची वाट पाहायची नाही. नंबर 1, तिथं आमंत्रणाची वाट पहा. तुम्हाला जर लग्नाची पत्रिका असेल भावकीच्या घरातल्या, तर तुम्ही त्या लग्नाला जा. आणि बिन आमंत्रणाचं तुम्ही जर लग्नाला जर गेलात तर तुमचा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. भागवतामध्ये कथा, भागवत जर ऐकला असेल तर भागवतामध्ये सुंदर कथा आहे. हा, किती शेवटी पार्वतीला अग्निकाष्ट घ्यावं लागली का? हा, म्हणून शंकर भगवान परमात्मा म्हटले, पार्वती तुझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे पण तुला आमंत्रण नाही, बिन आमंत्रणाची जाऊ नको. पण ऐकली नाही, शेवटी परिणाम. म्हणून तिथं वाट पहा. आणि दुसरं ठिकाण आहे तिथं आमंत्रण जरी असलं तरी जाऊ नका. तुम्हाला जर एखाद्या धाब्यावर जेवायला बोलवलं, या संजीवा, जाऊ नका माय बापो. एकदा धाब्याची चटक लागली तर घरदार सर्व बर्बाद होईल. बोलवलं तरी जाऊ नका. पण तिसरा मुद्दा असा आहे की देवाच्या कार्यक्रमाला इथं बोलवायची कोणाला गरज नाही. सर्वांनी या. मग आम्हाला बोलवलंच का नाही? आम्हाला बोलवूनच करा. माझ्या मुलीचं कुठं लग्न आहे का? कोणाच्या मुलीचं लग्न आहे? देवाच्या कार्यक्रमाला या. याच्याकरता महाराज म्हणतात की बाबांनो, हा देवाचे कार्यक्रम, हा देहाचा भरोसा नाही, क्षण भंगुर नाही भरोसा. कधी जाईल कधी सांगता येत नाही माय बापू. म्हणून त्याच्या अगोदर सावध व्हा आता. आणि सर्व गोड गोड गमतीनं, सर्व प्रेमाने कार्यक्रम वाढवत, गोड बोला.
2 तुम्हाला सांगितले, वेळ माझा संपला. पुढच्या 2 तिसऱ्या चरणामध्ये आणखीन 2 फळ सांगितलेले आहे बरं का. मी सरळ म्हणून जातो. सर्व अंगी चित्त जैसे साधू महात्मे सर्व अंगाने कसे आहेत, निर्मळ आहेत. निर्मळ म्हणजे त्यांच्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा मळ नाही. कंडक्टर साहेब, मळ सांगू का कुठले मळ येतं? काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार हे मळ आहे. मळ आपल्याजवळ, पण त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचा मळ नाही. एवढं सांगायचं म्हटलं की आणखी 2 तास लागतील आपल्याला. हां, आणि चालक व्यवस्थापक जे आहेत त्यांनी जर कीर्तनाचे 5 मिनिटं जास्त 10 मिनिटं जास्त घेतले तर उद्याचा कीर्तनकार म्हणून कार्यक्रमाचे व्यवस्थापक जर 10 मिनिटं घेतात तर आम्ही 20 मिनिटं घ्यायला काय हरकत नाही. व्यवस्थापक जर खोलीत बसत असेल तर ते म्हणतील मग काय करायचं, ऐका नाही. त्याच्यामुळे सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाप्रमाणे. महाराज, गंगेमध्ये कुठल्या ओढ्याचं पाणी सोडावं? संडाचा असो, मुतारी असो, कुठल्या ओढ्याचं पाणी गंगेमध्ये जाते, पण गंगा त्यांना काय काढून देते का? गंगा त्यांना आपल्यामध्ये घेते आणि आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून आपल्या स्वरूपासाठी त्यांना बनवते. म्हणून मला सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. आणि शेवटच्या चरणामध्ये आणखीन 5वं फळ सांगतात. किती फळ सांगितले तुम्हाला लक्ष आहे? कीर्तन 4 आणि 5वं फळ शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात. तुका म्हणे जाती तापे दर्शने. संत महात्मेच्या दर्शनाने किती प्रकारचं ताप येऊ द्या. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप. त्रिविध तापाची झाली बोलवण. ज्ञानोबाराच्या ओवीला चाल म्हटली. आपण गाथा प्रमाण गाथ्यातलं नाही ते शिवाजी वा ज्ञानेश्वरीतले ओवी जर आपण भजनासारखी म्हणल्यावर जमन आहे बापू. मला ती बोलले ना शास्त्री, मी कुणाला माहीत नाही म्हणतात. असो म्हणून आपाप जातात संताच्या दर्शनाने. लक्षात ठेवा. नाथ महाराजांना विचारलं तेव्हा नाथ महाराजांनी कुणाकडे बोट दाखवलं माहिती का? ज्ञानोबारायकडे बोट दाखवलं. माझे ज्ञानोबाराय सर्वांचे कोण आहेत? माय बाप आहेत. माय बाप. त्यांचं दर्शन घेतलं तर काय होते? साधकाचा माय बाप सर्वभूती सुख रूप. छोट उदाहरण सेवा समाप्त. रामेश्वर भट तुकोबारायांचा गाथा पाण्यामध्ये टाकला. साधू संतांना त्रास दिला. एके दिवशी जात असताना अनगड शहाच्या विहिरीमध्ये स्नान करण्याकरिता गेला. बरं, स्नान करण्याकरिता विहिरीमध्ये गेल्यानंतर अंगाचा काय झाला? दाह झाला. महाराज कशानेच अंगाचा दाह थांबेना. काय करावं? दाह थांबेना. एवढा रामेश्वर भट साधा नव्हता तो. अनेक उपाय केले आयुर्वेदिक, अंगाचा दाह थांबेना. अनेक डॉक्टर, प्रत्येक जिल्हे प्रत्येक तालुके देशातले डॉक्टरांनी तरी दाह थांबेना. आता करायचं काय? तेव्हा सर्व लोक म्हटले बाबा आता एक उपाय आहे. म्हणले काय उपाय आहे? आता तुम्ही फक्त तुमच्या अंगाचा दाह थांबायचा जर असेल तर त्याला एकच उपाय आहे. तुम्ही किती उपाय केले तरी दाह थांबणार नाही, पण एक उपाय आहे. म्हटले कुठला उपाय? म्हणले तुम्ही फक्त ज्ञानोबारायकडे जा. कोणाकडे? ज्ञानोबारायकडे जा आणि त्यांच्याकडे गेले की अंगाचा दाह थांबेल.
त्याला वाटलं बा किती छळ केला आपण तरी ज्ञानोबारायकडे ठीक आहे. आणि मग ते ज्ञानोबारायकडे आले. आल्यानंतर महाराज माऊलीचं दर्शन घेतलं आणि माऊलीकडे प्रार्थना केली. माऊली माऊली माझ्या अंगाचा दहा होतो, काहीतरी उपाय सांगा उपाय सांगा. तेव्हा ज्ञानोबाराय काय म्हणतात महाराज, तिथे लिहिता ज्ञानोबारायच्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात बाबा सध्या येथील कोर्ट बंद आहे. काय येथील कोर्ट बंद आहे, तुझ्या अंगाचा दहा थांबायचा असेल ना तर तू कुठे जा, देहूला जा, तिथे कोण आहेत, तुकोबाराय. काय लहानपण आहे महाराज. आता आमच्याकडे सांगा बरं एखादी तारीख घ्यायला या बरं का. तारीख घ्यायला या. आता माझं जाऊ द्या, महाकडं आले मी म्हणणार आहे का शिवाजी बुवाची तारीख घ्या म्हणून म्हणणार आहे का. हा चचे एखाद्याचे आमचे महाराज येत विशाल महाराज म्हणलं तारीख, विशाल महाराजाकडे रामदास महाराज तारीख घ्या ना. हा काय येते नेहमी नेहमी तेच नेहमी तेच. पण इथं ज्ञानोबारायकडे बघा काय ज्ञानोबारायाने महाराज सांगितलं, महाराज तुम्ही तुकोबारायाकडे जा. आता तुकोबारायांचा यांचा तर छत्तीसचा किती छळ केला तुकोबारायांचा, जायचं कसं. अरे लाज वाटायला पाहिजे ना, एवढा छळ आपण तुकोबारायांचा केला आणि शेवटी कुठं जावं लागलं, तिथंच जायचं कसं. म्हणून काय केलं महाराज, एक कागद घेतला कोरा आणि एका शिपायाकडे देऊन पाठवला. अंगाचा दहा भडभड वाहत आहे आणि सांगितलं जा एवढा कागद द्या म्हणले तुकोबारायांना आणि सांगा कधी भेटण्याची वेळ कधी देणार चिठ्ठीवर, त्या दिवशी मी येऊ. चिठ्ठी दिली महाराज, कोरा कागद तुकोबारायाकडे. तुकोबारायाने महाराज त्या कागदावर फक्त अभंगाचं एक चरण लिहून दिलं शिवाजी महाराज. कुठलं चरण, चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होती. एक फक्त एवढा अभंग दिला कोण, तुकोबारायाने लिहून आणि सांगितलं तसे जा फक्त तेवढा अभंग वाचा. तेवढा अभंग फक्त एक चरण शंभव वाचलं. चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होती. रामेश्वर भट्टाने एक अभंग वाचला फक्त एक चरण, तर संपूर्ण अंगाचा दहा शांत झाला. तर महाराज खरंच गाथ्याचं जर पारायण आपण जर केलं तर काय होणार. अरे त्यांच्या अभंगाने नुसतं महाराज लिहिलेल्या शब्दाने तर अंगाचा दहा थांबतो, तर काय होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे जाती तापे दर्शने विश्रांती. त्यांच्या दर्शनाने महाराज त्या अभंगाचा स्पर्श झाला, दर्शन झालं रामेश्वर भट्टाला, तर अंगाचा दहा शांत झाला. म्हणून महाराज म्हणतात बाबा पेरत असताना चांगलं बीज पेरा माय बापू. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाच हारिक. चांगलं बीज जर लावलं तर चांगलं फळ येईल, चांगलं बीज जर पेरलं तर चांगलं फळ येईल. म्हणून महाराज म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. सर्वांगी निर्मळ सर्वांगी निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. तुका म्हणे जाती तापे दर्शनी विश्रांती, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी आपले गुलाबाबाच्या चरणी अर्पण करून शिवेला मी इथंच पुनराम देतो. वास्तविक आता हा जो सप्ताह 23 वर्ष पूर्ण झाली, पुढच्या वर्षी 24 आणि त्याच्या पुढच्या वर्षी 25 वर्ष आपल्याला पूर्ण करायचे मायबापू. आता माझं तर काय नाही, मी तर म्हणजे कधी खाली असतो तर खालून कधी डायरेक्ट पहिल्या दिवसावर जातो, पहिल्या दिवसातून कधी शेवटच्या काल्याच्या कीर्तनावर येतो. आणि काल्याच्या कीर्तनात कधी कधी 2-15 काल्याचे
5 असे आणि 3 हे मधले कीर्तन. 23 पूर्ण झाले, मधले 3च कीर्तन आले माझ्या वाटेत बरं का. असो, हे प्रेमाचे आणि कीर्तनाचं असं काहीच नाही संजीवा. पण परिणाम काय होते माहिती का? अहो ज्यांना काहीच येत नाही, एकच टिपून बसलेलं असते हां, आणि आम्ही त्यांची टाळ घेऊन उभे राहतो. म्हणजे आम्हाला दुःख वाटतं की मला आपण एवढं आहे का नाही हां. बरं ते म्हणजे वजनात ना आम्हाला वजनात घेतात ना, आम्हालाही वाटते नाही बा आता चला हे करा. बरं आता किती कीर्तन ऐकले आपण, कोणावर परिणाम झाला बरं सांगा. असो, म्हणून कोळपकर परिवार यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. मायबापू, आत्तापर्यंत हे आपण रोपटं चाललं, आत्तापर्यंत चांगलं चालू आहे, असं वाढत चाललेलं आहे आणि इथून पुढं चांगलं असं वाढावं हीच मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. वास्तव पाहता कोळपकर परिवार यांचं माझं फार नाथ आहे. नातं म्हणजे एवढं नातं आहे, लय जवळचं नातं आहे की वास्तव पाहता मला काही येत नव्हते, यांनाही काही नव्हतं महाराज तेव्हा. हे बिगारी कामं करायचे आणि आम्ही विनाचा पारा घ्यायचो. नेहमी सांगतो मी, कशी मंदिरात भेट झाली, त्या पारे तिथं आणले आम्हाला बिस्किटं खायला यायनी कामावून आल्यानंतर. तेवढंच तेव्हापासून जे प्रेम जळलं मायबापू, त्या प्रेमाला आतापर्यंत थोडा दिला नाही. आणि पांडुरंगाची कृपा, एक तर मायबापू तुमचा सप्ताह म्हटल्यानंतर आम्ही कुठलाही कीर्तन घेत नाही, कुठलं काहीच घेत नाही. कोणी आता म्हणत असेल यांना कीर्तनच नसतील, यांना कथाच नसतील, असे म्हणणारे आहेत ना, भरपूर आहेत. अहो यांना नसतील म्हणून ते येत राहतात, त्याचं काही कारण नाही मायबापू. हां, फक्त प्रेम, बाकी काय नाही. प्रेमाचा माणूस भुकेलेला आहे. आणि शेवटी पांडुरंगाची इच्छा, एवढे वर्षे 23 वर्ष झाले पांडुरंगाने महाराज आत्तापर्यंत मलाही कधी खंडन येऊ दिलं नाही. हे महाराज माझ्या जीवनामध्ये प्रत्यक्ष साक्षात्कार पांडुरंगाचा आहे. काही नव्हतं मायबापून, आज पांडुरंगाचं एवढं दिलं, त्या पांडुरंगाने एवढं दिलं. म्हणून त्या पांडुरंगाची जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी संजीवभाऊ सेवा सोडणार नाही. ज्या दिवशी गेलो त्या दिवशी डाग वस्ती विसरली असं समजून घ्या. म्हणून झालेली सेवा, काही जर बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझा परत मला रिटर्न करा बरं का. शास्त्रीजी महाराज पुढे बसलेले आहे, सर्व आहे, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देऊन शेवेला इथं माऊलीचं भजन करा. भजन झाल्यानंतर चाल झाली तर होईल, नाहीतर होणार नाही. तुमची चाल तुम्ही दाखवू नका, म्हणजे कीर्तन उठवू नका, भजन करा. ज्ञानेश्वर